थँक्यू लॉर्ड. आजच्या आराधनेला, आजच्या 15 ऑगस्टच्या भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत आणि यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना आपण सुरुवातीला प्रार्थना करू आणि प्रार्थनेनं आजची भक्ती आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभू देवा, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवाची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. वचनाद्वारे तो आमची भेट घे आणि परमेश्वरा तो आम्हाला उत्तेजन दे, आम्हाला प्रभुदेवा प्रेरणा दे आणि प्रभुदेवा आम्ही अधिक विश्वासामध्ये प्रार्थनेमध्ये खंबीर होण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजचा दिवस, आजची संध्याकाळची वेळ आम्ही तुमच्या मनात देत आहे. आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे आणि तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड. यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना आपण सुरुवातीचे एक गीत गाणार आहोत. सर्वांच्या परिचयाचं आहे की प्रभू का धन्यवाद करूंगा. हे गीत गाऊन प्रभू का धन्यवाद करूंगा, उसकी संगती में सदा रहूंगा. सर्व परिस्थितीमध्ये मी प्रभूचा धन्यवाद करणार आणि मी त्याच्या संगतीमध्ये राहणार. म्हणून हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन ते देवाची स्तुती करू. हो, थँक्यू लॉर्ड. Yeah.
प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, कितना कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया। ओ धन्यवाद देतो आम्ही प्रभुदेवा, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुला धन्यवाद देणार, कारण प्रभुदेवा तूच एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस। ओ प्रभुदेवा तू चांगला परमेश्वर आहेस, तू धन्य परमेश्वर आहेस, आमच्या सर्व गरजा भागवणारा, आमची काळजी घेणारा, आमच्यावरती प्रेम करणारा। ओ धन्यवाद देतो, तू अद्भुत असा परमेश्वर आहेस। ओ धन्यवाद देतो। हालेलुया। येशू तुझी स्तुती करतो। थँक्यू जीसस। थँक्यू जीसस। यावेळी आपण काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये आराधनेमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण अंतकरणाने आपण त्या देवाची आराधना करू, त्या देवाचा आपण गौरव करूया। थँक्यू जीसस। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। हे गीत गाऊ पुन्हा एकदा। या गीताद्वारे त्या देवाला आपण धन्यवाद देऊ आणि त्या देवाला आपण सांगू की देवा मी तुझे उपकार मानतो, मी तुझे कोटी कोटी धन्यवाद देतो, मी देवा तुझी स्तुती करतो, देवा मी तुझी प्रशंसा करतो। थँक्यू लॉर्ड। हालेलुया। स्तुति गाऊंगा,
धन्यवाद तुझं नाम उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो आम्ही तुला, धन्यवाद देतो आम्ही परमेश्वरा, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो, कारण प्रभुदेवा तूच एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस प्रभुदेवा तुम्ही आम्हासाठी आशीर्वादित करणार आहे असा आमचा विश्वास आहे. प्रभुदेवाच्या वचनाद्वारे तो आमच्याशी भेट घे. प्रभुदेवाच्या वचनाद्वारे तो आमच्या अंतःकरणाशी बोल आणि तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूनात करतो म्हणा एका पित्या. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आजच्या दिवसामध्ये आपण काही वेळ देवाच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत आणि यावेळी आपण एक शास्त्र वाचणार आहोत. गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 13 ते 14 आपण वाचणार आहोत. गलती 5वा अध्याय आणि 13 वचन आपण वाचू. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळवू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. तर आजच्या वचनामध्ये आपण पाहत आहे की आजचा 15 ऑगस्ट आहे आणि आज स्वातंत्र्य दिवस म्हणून सर्व जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये साजरा केला जातो. आणि अशा प्रकारचं असताना की आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आजचा दिवस आपण साजरा करत आहोत. आणि त्याचप्रमाणे हे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु ख्रिस्ती जीवनामधल्या स्वातंत्र्याबद्दल आज आपण थोडासा विचार करणार आहोत. म्हणून या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की बंधुजनो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झालं आहे. आपल्या सर्वांना जे प्रभूमध्ये आहेत किंवा जे प्रभूवरती विश्वास ठेवून जीवन जगणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाला देवाचं वचन सांगत आहे की तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण केलेलं आहे. आपण सर्वांनी स्वतंत्रतेमध्ये जीवन जगावं यासाठी त्या परमेश्वरानं आपल्या सर्वांना पाचारण केलेलं आहे. आणि पुढे सांगत आहे की स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळवू देऊ नका. आणि हे स्वतंत्र परमेश्वरानं आपल्याला दिलेलं असताना आध्यात्मिक जीवनामधलं त्यामध्ये सांगत आहे की हे स्वातंत्र्यामध्ये ह्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आणल्यामुळं आणि ह्या जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही देह वासनांना कोणत्याही प्रकारे वाव देऊ नका. आणि पुढे सांगत आहे की प्रीतीनं एकमेकाचे दास व्हा. म्हणून 3 गोष्टीवरती आज आपण सर्वजण विचार करणार आहोत. त्यामधला पहिली गोष्ट की देवानं आपल्याला स्वतंत्र करता आपल्याला पाचारण केलेलं आहे. आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आपल्याला सर्व अपराधापासून, सर्व पापापासून, सर्व अंधकारापासून, सर्व शापापासून, सर्व सैतानाच्या कृत्यापासून देवानं आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आपल्या अपराधाची क्षमा केलेली आहे आणि देवानं आपल्याला स्वतंत्र केलेलं असताना आपण पुन्हा त्या देह वासनामध्ये, पुन्हा त्या बंधनामध्ये जाऊ नये अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. तर आपण सर्व प्रकारच्या देह वासनापासून, सर्व प्रकारच्या पापापासून आणि सर्व प्रकारच्या ज्या देवाला गोष्टी आवडत नाहीत त्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहावं यासाठी परमेश्वरानं बोलवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट की आपण प्रीतीनं एकमेकाचे दास व्हावं. याचा अर्थ की आपण एकमेकावरती प्रेम करावं, एकमेकाची सेवा करावी, एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरावं, एकमेकाला देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये आपण एकमेकाची उन्नती करावी, हा त्याचा अर्थ होत आहे. म्हणून पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की पहिला मुद्दा आपण चर्चा करणार आहोत की देवानं आपल्याला स्वातंत्र्याकरता आपल्याला निवडलेलं आहे. या जगामधून आपल्याला परमेश्वरानं स्वतंत्र केलेलं आहे. ज्याप्रमाणे भारत देशाला ब्रिटिश यांच्या राजवटीमधून अनेक स्वातंत्र्य सेनांनी या देशाला बाहेर काढलं आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचप्रमाणे येशू 2020 वर्ष अगोदर या जगामध्ये आला आणि त्यानं आपला प्राण त्या क्रूसखांबावरती दिला यासाठी की आपण सर्व प्रकारच्या अंधकारापासून, सर्व प्रकारच्या सैतानाच्या कृत्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं.
म्हणून आज इथं सांगत आहे की देवानं ते आध्यात्मिक स्वातंत्र्य देण्याकरती ती योजना आखली. येशू या जगामध्ये आला, तो मरण पावला, पुन्हा एकदा तो पुन्हा उठला आणि तो आज सुद्धा जिवंत आहे. आणि तोच परमेश्वर आपल्या सर्वांच्या पुढे अपेक्षा करत आहे की आपण त्या देवाने केलेल्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत त्या स्वातंत्र्यामध्ये आपण सर्वांनी जीवन जगावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून पहिली गोष्ट की आपण सर्वजण त्या ख्रिस्ताच्या स्वातंत्र्यामध्ये आपण जीवन जगत आहोत का पुन्हा त्या ख्रिस्ताने आपल्यासाठी सर्व काही केलेलं आहे, प्राण दिला, सर्व फटके खाल्ले, सर्व प्रकारचं चेष्टा मस्करी त्या परमेश्वराची करण्यात आली. हे सर्व आपल्या सर्वांच्यासाठी त्या परमेश्वरानं सहन केलं आणि हे सर्व सहन केलं पुन्हा त्या पापाच्या पारतंत्र्यामध्ये जात आहे का, पुन्हा आपण त्या सैतानाच्या पारतंत्र्यामध्ये जात आहोत का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट की देवानं आपल्याला सर्व प्रकारच्या अंधकारापासून, सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्याला मुक्त केलेलं आहे आणि आता आपल्याला त्या पवित्रीकरणामध्ये, त्या देवाच्या सानिध्यामध्ये त्या स्वातंत्र्याचा आपल्याला लाभ घ्यायला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट की आपल्याला स्वातंत्र्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. त्या बंधनामध्ये आपल्याला पुन्हा जाऊन अडकायचं नाही, त्या पुन्हा आपण अंधकारामध्ये आपल्याला जायचं नाही, तर पुन्हा आपण या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला त्या ख्रिस्तानं आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या सर्वांना जीवन जगायचं आहे. त्यासाठी आपण लूक आणखीन एक वाचणार आहोत. लूक याचं पुस्तक 4 ते आणि 18-19. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते आशासाठी येईल, धरून नेलेल्याची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. हालेलुया. यामध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वरानं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे सर्व प्रकारच्या अंधकारापासून, सर्व प्रकारच्या पापापासून. देवानं आपल्याला सर्व बंधनामधून मुक्त केलेलं आहे आणि अशा प्रकारचं चांगलं जीवन त्या परमेश्वरानं दिलेलं असताना या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की देवानं आपल्याला दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आणि इथं सांगत आहे की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. म्हणून ज्या देवानं आपल्याला सर्व अंधकारापासून, सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला बाजूला केलं, आपल्याला निवडलं, आपलं जीवन आशीर्वादित केलं आणि आपल्याला त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीमधून, त्या जोखडामधून आपल्याला बाहेर केलेलं आहे आणि आपण त्या स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत असताना आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या पवित्रतेमध्ये, पवित्रीकरणामध्ये आपण जीवन जगत असताना परमेश्वरानं आपल्याला आज्ञा दिलेली आहे की आपण सुद्धा जे पारतंत्र्यामध्ये अडकलेले लोक आहेत किंवा जे अंधकारामध्ये आहेत किंवा जे सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत त्या सर्वांना आपण पुन्हा या स्वातंत्र्यामध्ये आणावं यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे. म्हणून पहिली गोष्ट की देवानं आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, अंधकारापासून आणि ज्या पापापासून आपण पूर्वी जे करत होतो त्या सर्व अंधकारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून देवानं आपल्याला मुक्त केलेलं आहे. देवानं आपल्याला त्यापासून स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे आपलं स्वातंत्र्य त्यामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इतर लोकांना सुद्धा ते स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे प्रियानो. म्हणून पहिली गोष्ट की देवानं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपण त्या स्वातंत्र्यामध्ये राहत आहोत का. त्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आपण लक्ष देणार आहोत. दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला मिळत आहे या वचनामध्ये, आपल्याला पाहायला मिळत आहे गलती 5 आणि 13व्या वचनामध्ये की सर्व देह वासनापासून आपल्याला काय करायचं आहे, लांब राहायचं आहे. सर्व प्रकारच्या पापापासून देवानं आपल्याला स्वातंत्र्य केलेलं आहे की आध्यात्मिक गोष्टींना आपण महत्व द्यावं, आपण प्रार्थनेमध्ये जीवन जगावं, आपण देवाच्या वचनामध्ये वाढावं. यासाठी देवानं आपल्याला सर्व वाईट गोष्टीपासून आपल्याला बाहेर काढलेलं आहे.
परंतु आपण चांगलं जीवन जगत असताना, आपण प्रभूमध्ये वाढत असताना काही वेळेला सैतान पुन्हा आपल्याला त्या पापामध्ये, त्या अंधकारामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून इथे सांगत आहे की सर्व प्रकारच्या देह वासनापासून, सर्व प्रकारच्या आपल्या भावनापासून, सर्व प्रकारच्या आपल्या देहाच्या ज्या काही वासना आहेत, देहाचे जे विचार आहेत किंवा सर्व प्रकारच्या दैहिक गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे प्रियानो. म्हणजे आपला जो देह स्वभाव ज्या गोष्टींची डिमांड करत असतो किंवा ज्या गोष्टींची अपेक्षा करत असतो, त्या गोष्टीची पूर्तता करण्यापेक्षा देवाची पूर्तता आपण करण्याला जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. म्हणून रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 22वे वचन आपण वाचणार आहोत. रोम 6:22. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की 22व्या वचनामध्ये की आता पापापासून मुक्त केल्यावर आपण सर्वजण पापापासून मुक्त झालेलो आहोत. त्या सर्व बंधनामधून परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि इथं सांगत आहे की तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळं, आता आपल्याला पहिले आपण जेव्हा परमेश्वरामध्ये यायच्या अगोदर आपण पापाचे गुलाम होतो, आपण त्या अंधकाराचे गुलाम होतो. परंतु जेव्हा आपण पश्चाताप केला, आपल्या पापाची क्षमा करण्यात आली आणि त्या देवानं आपल्याला क्षमा केलं, सर्व पापापासून, सर्व श्रापापासून आपल्याला त्यानं मुक्त केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना आपण कोण झालो? देवाचे गुलाम झालो. आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो, परंतु आता आपण त्या देवाचे गुलाम झालेलो आहोत. आणि जेव्हा आपण देवाचे गुलाम म्हणलेलो आहोत, तेव्हा त्याचा परिणाम की आपण पवित्रीकरण हे फळ देणं अपेक्षित आहे. आपण ख्रिस्तामध्ये वाढत असताना, आपण ख्रिस्तामध्ये विश्वासामध्ये आपण जीवन जगत असताना आपण पवित्रीकरणाचं फळ द्यावं. आपण नेहमी चांगलं असावं. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आपण स्वतःला अलिप्त ठेवावं. सर्व प्रकारच्या मोहापासून, सर्व प्रकारच्या पापापासून आपण स्वतःला लांब ठेवावं. आणि आपण त्या परमेश्वरासारखं पवित्र जीवन जगावं, ही परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. आणि जेव्हा आपण पवित्रीकरणामध्ये जाणार किंवा जेव्हा आपण पवित्र जीवन जगणार, त्याचा शेवटचा परिणाम होणार आहे आणि तो म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून पहिली गोष्ट की आपण पापापासून मुक्त झालेलो आहोत, त्यानंतर आपण देवाचे गुलाम बनलेलो आहोत, त्यानंतर आपण पवित्रीकरणाचं फळ आपण परमेश्वराला देत आहोत आणि त्यानंतर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. सार्वकालिक जीवन याचा अर्थ की आपली नेहमी आपण कायमस्वरूपी त्या देवासोबत असणार आहोत प्रियानो. म्हणून किती अद्भुत गोष्ट या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपण आता पापाचे गुलाम नाही, त्या पापाच्या पारतंत्र्यामधून परमेश्वराने आपल्याला सोडवलेलं आहे आणि आपल्याला मुक्त केलेलं आहे. तर आपण आता देवाचे गुलाम आहोत. आणि जेव्हा आपण देवाचे गुलाम असतो, जसा तो पवित्र आहे तशाच प्रकारे त्याच्या पवित्रतेमध्ये आपल्याला चालायचं आहे. आणि जेव्हा आपण पवित्रतेमध्ये चालतो, तेव्हा तो देव आपल्याला त्याचं सार्वकालिक जीवन देऊन आपल्याला आशीर्वादित करणार. आपण कायमस्वरूपी त्या देवाच्या सानिध्यामध्ये राहणार प्रियानो. म्हणून दुसरी गोष्टीमध्ये आपण पाहत आहोत की आता आपल्याला देह वासनांना आपल्या जीवनामध्ये वाव द्यायचा नाही. जे देह आपल्याला सांगत आहे, त्या देहाला जास्त प्राधान्य न देता आपण आध्यात्मिक गोष्टींना आपण जास्त महत्व द्यायचं आहे. आपण रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 20वे वचन आपण वाचू. तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता. आणि पूर्वी आपण कोण होतो? की पापाचे गुलाम होतो. परंतु जेव्हा ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण त्या देवाचे गुलाम झालेलो आहोत. आणि जेव्हा आपण देवाचे गुलाम म्हणतो, तेव्हा आपण त्या देवाच्या पवित्रीकरणामध्ये चालावं, ही परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून या दिवसामध्ये आपल्याला जेव्हा ख्रिस्तामध्ये आपण वाढत राहतो, तेव्हा आपल्याला सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या अंधकाराच्या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे प्रियानो. म्हणून पुन्हा आपण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून आपण पाप करत राहणं हे योग्य नाही. म्हणून ख्रिस्तामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला सर्व देहाच्या वासनांना आपल्याला लांब ठेवून आपल्याला पवित्रीकरणामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे प्रियानो. म्हणून आणखीन एक आपण त्यासाठी वचन वाचणार आहोत. इफिस 2रा अध्याय आणि 3रं वचन. त्या लोकात आम्ही ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना
अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावतः इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आणि इथं सांगत आहे एफेस 2 अध्याय आणि 3 वचन की त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आपण जेव्हा पूर्वीच्या जीवनामध्ये आपण सर्व दैहिक वासनांना महत्वाचं स्थान द्यायचो आणि देहाच्या इच्छेनुसार आपण सर्व काही गोष्टी करत होतो आणि स्वभावतः इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो आणि त्याद्वारे त्या परमेश्वराच्या क्रोधाची आपण प्रजा होतो की परमेश्वर आपल्यावर क्रोधिष्ठ होता. म्हणून इथं सांगत आहे की देवाच्या वचनामध्ये जेव्हा आपण वाढत राहतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींना, सर्व प्रकारच्या पापाला, सर्व प्रकारच्या देह वासनेला सोडायचं आहे आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये, आपल्याला पवित्रीकरणामध्ये जीवन जगायचं आहे प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे की पूर्वी आपण त्या पापाचे गुलाम होतो, पूर्वी आपण सर्व प्रकारच्या देहाच्या वासनेने जीवन जगत होतो. येशू या जगामध्ये आला, त्याच्या मरणाद्वारे आपलं सर्व काय पाप आपलं त्यानं स्वतःवरती घेतलं, आपल्याला सर्व पापाची क्षमा केली, मुक्त केलं आणि आता आपल्याला पुन्हा त्या अंधकारामध्ये जीवन जगायचं नाही, तर आपल्याला ख्रिस्तामध्ये त्या पवित्रीकरणामध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे प्रियानं. म्हणून रोम 6:23 मध्ये सांगत आहे की पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून जीवन जगत असताना जर आपण कोणत्या ना कोणत्या गुलामगिरीमध्ये आहोत, जर आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये आहोत, जर आपण आणखी त्या अंधकारामध्ये जीवन जगत आहोत, आपण जर देह वासनेप्रमाणे जीवन जगत आहोत, तर इथे सांगत आहे की पापाचं वेतन मरण आहे आणि जो कोणी देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि जो येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो, त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून देवाने आपल्याला पारतंत्र्यामधून स्वातंत्र्यामध्ये आणलेलं आहे. सर्व प्रकारच्या अंधकाराच्या पारतंत्र्यामधून, सर्व प्रकारच्या बंधनामधून त्याला स्वतःचं रक्त सांडून आपल्याला मुक्त केलेलं आहे. तेव्हा आपण त्या मुक्ततेमध्ये आपण चालणं गरजेचं आहे. सर्व प्रकारच्या दैहिक वासनापासून, सर्व प्रकारच्या अंधकारमय गोष्टीपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचं आहे. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आपण स्वतंत्रतेकरता आपल्याला बोलावलेलं आहे. आपण आपल्याला स्वातंत्र्य केलेलं आहे. सर्व गोष्टीमधून देवाने आपल्याला मुक्त केलेलं आहे, आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे. तेव्हा आपल्याला या चांगल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी पवित्रीकरणामध्ये आपल्याला चालायचं आहे. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारच्या देह वासनेपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचं आहे प्रियानो. काही वेळा ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त जेव्हा 40 दिवस 40 रात्र त्या उपवास प्रार्थनेमध्ये होता, तेव्हा देह त्याला सांगत होता की तुला भूक लागलेली आहे. तो अशक्त झाला होता, विकनेस झाला होता आणि सैतानानं त्याची दैहिक परिस्थिती ओळखली आणि त्याला त्याद्वारे मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु येशूनं ओळखलं आणि त्यानंतर येशूनं देवाच्या वचनाद्वारे त्या सैतानावरती विजय मिळवला. म्हणून येशूच्या जीवनामध्ये सुद्धा तो दैहिक गोष्टीला जास्त प्राधान्य न देता तो दैविक गोष्टींना, देवाला जास्त महत्व द्यायचा. म्हणून दुसऱ्या मुद्द्याप्रमाणे आपण सर्व प्रकारच्या देह वासना, सर्व प्रकारच्या अंधकारमय गोष्टी, ज्या आपल्या शरीराला ज्या चांगल्या वाटतात त्या गोष्टी आपण सोडून देऊन ज्या देवाला चांगल्या वाटतात किंवा ज्या गोष्टीद्वारे देव आनंदी होतो, देव संतुष्ट होतो, त्या गोष्टींना आपण जास्त प्राधान्य देणं ही परमेश्वराची अपेक्षा आहे. त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. त्यामध्ये सांगत आहे की प्रीतीनं एकमेकाचे दास व्हा. त्यामध्ये पहिली गोष्ट पाहिली की आपण स्वतंत्रतेमध्ये आपल्याला पाचारण केलेलं आहे. दुसरी गोष्ट की देह वासनेपासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि त्यानंतर तिसरी गोष्ट की आपल्याला प्रीतीनं एकमेकाचे दास व्हायचं आहे. आपल्याला एकमेकांना प्रीतीमध्ये आपल्याला एकमेकाची सेवा करायची आहे. म्हणून यासाठी आपण एक वचन वाचू, मार्क याचा 10 ते आणि 43 ते 45. परंतु तुम्हामध्ये तसे नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्यास इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा घ्यावयास नाही, ते सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की 43 ते 45 वचन, मार्क याचा 10 अध्याय. तर
जो तुमच्यामध्ये मोठा भाऊ पाहतो त्यानं काय केलं झालं पाहिजे? सेवक झालं पाहिजे. म्हणून तर सांगत आहे की तिसरी गोष्ट की आपण प्रीतीनं एकमेकाचं दास व्हायचं आहे. दास होणं याचा अर्थ इथं परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जर आपल्याला मोठं व्हायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सेवक बनावं लागेल. आपल्याला पहिली सेवा करावी लागेल. आजच्या जगामध्ये काय करत आहेत लोक? मान सन्मानासाठी झटत आहेत आणि काय होण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु देवाच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला सेवकापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर जो कोणी पहिला हो पाहत आहे, ज्याला पहिलं प्रथम स्थान मिळवायचं आहे त्या देवाच्या दृष्टिकोनातून, तर इथं सांगत आहे की त्यानं सर्वांचा सेवक झाला पाहिजे. सर्वांची सेवा त्यानं केली पाहिजे. आणि इथं सांगत आहे की मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आणि पुष्कळाच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की येशू सुद्धा या जगामध्ये यासाठी आला की सेवा करून घेण्यासाठी नाही तर इतर लोकांची सेवा करण्यासाठी, देवाचं राज्याच्या वाढीसाठी येशू या जगामध्ये आला. म्हणून तिसरी गोष्ट की आपल्याला प्रीतीनं एकमेकाचं दास व्हायचं आहे. याचा अर्थ की आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरायचं आहे, एकमेकाची उन्नती करायची आहे आणि एकमेकांना त्या देवाच्या सानिध्यामध्ये प्रत्येकाला वाढवायचं आहे, जेणेकरून आपण सर्वजण त्या दैवी सामर्थ्यामध्ये, त्या दैवी गोष्टीमध्ये परिपूर्ण होऊ आणि जेव्हा येशू येईल तेव्हा आपण सर्वजण त्या येशूच्या सोबत आपण जाऊ प्रियानो. म्हणून यावेळी तिसरी गोष्टीकडे आपण लक्ष लावलेलं असताना की देव आपल्याला हेच सांगते की आपल्याला एकमेकाचं दास व्हायचं आहे. आपल्याला सर्व मोठेपणा, आपल्या जीवनामधला सर्व घमंड सर्व आपल्याला काढून टाकून आपल्याला नम्र होऊन आपल्याला एकमेकाची सेवा करायची आहे. आपल्याला जर प्रथम जायचं आहे तर आपल्याला सर्वांचा सेवक व्हायचा आहे. कारण येशू सुद्धा त्या सेवक म्हणून तो या जगामध्ये आला आणि त्यानं सेवक म्हणूनच त्यानं सर्व सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आज आपल्याला सुद्धा एकमेकाची सेवा करायची आहे, एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरायचं आहे आणि एकमेकाला देवाच्या सानिध्यामध्ये वाढवायचं आहे. म्हणून या 3 गोष्टी आज परमेश्वर या 15 ऑगस्टच्या दिनात आपल्याला स्वातंत्र्यामध्ये आपल्याला पाचारण केलेलं आहे. तेव्हा आपल्याला सर्व पुन्हा त्या अंधकाराच्या पारतंत्र्यामध्ये, पुन्हा त्या सैतानाच्या पारतंत्र्यामध्ये आपल्याला जायचं नाही तर आपल्याला पवित्रीकरणाच्या स्वातंत्र्यामध्ये, त्या दैवी सामर्थ्याच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला चालत राहायचं आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या देह वासनेपासून आपल्याला लांब राहून आपल्याला पवित्रीकरणामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि तिसरी गोष्ट की आपल्याला प्रीतीनं एकमेकाचे दास व्हायचं आहे, एकमेकाची सेवा करायची, एकमेकाला उद्देश द्यायचा आहे आणि एकमेकाला प्रभूमध्ये प्रत्येकाची वाढ करायची आहे. म्हणून यावेळी देव आपल्याला जे काय वचन दिलेलं आहे त्या वचनाप्रमाणे आपण प्रार्थना करू आणि त्या देवाला सांगू की देवा तू आम्हाला सहाय्य कर आणि तू आम्हाला मदत कर. थँक्यू जीसस, हालेलुया, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव वंचावितो. कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा हे वचन तू आम्हासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा सर्व अंधकारापासून, सर्व शापापासून, सर्व पापापासून तो आम्हाला स्वातंत्र्य केलं, तो आम्हाला सर्व मुक्त केलं. आणि प्रभुदेवा आम्ही पवित्रीकरणामध्ये चालावं, आम्ही सर्व प्रकारच्या देह वासनेना सोडून आम्ही पवित्रीकरणामध्ये जीवन जगावं, आम्ही प्रीतीनं एकमेकांचे दास व्हावं, एकमेकांची सेवा करावी, यासाठी तुम्ही आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत करा. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्ही पुन्हा याच्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं प्रभुदेवा आम्ही पुन्हा त्या अंधाराच्या पारतंत्र्यामध्ये जाऊ नये, पुन्हा आम्ही त्या सैतानाच्या पारतंत्र्यामध्ये जाऊ नये, त्याची गुलामगिरी आम्ही करू नये, यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत करा. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूनात करतो म्हणा एका पित्या, आमेन. यावेळी आपण काही वेळ प्रार्थना करणार आहोत काही गोष्टींच्यासाठी. आणि आपल्यामध्ये चांदण्याटे तर ते प्रार्थना करतील की भारत देशासाठी, भारत देशामध्ये जे काय कोरोनाचं आजाराचं जे काय त्रासदायक जी काय परिस्थिती चाललेली आहे त्या परिस्थितीसाठी प्रार्थना करतील. येणाऱ्या दिवसामध्ये सर्व कोरोनाचा आजार भारत देशामधून निघून जावा आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये या कोरोना आजारावरती लस निर्माण व्हावी आणि भारत देश हा कोरोनामुक्त व्हावा, यासाठी आणखी आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील.
राज्याचे जे काही राजकारणी लोक आहेत, त्याचप्रमाणे सरकारी शासकीय लोक आहेत, त्या सर्वांना देवानं आशीर्वादित करावं आणि ही सर्व परिस्थिती हाताळत असताना देवानं त्यांना ज्ञान आणि बुद्धी द्यावी, यासाठी आपण प्रार्थना करू. धन्यवाद देतो परमेश्वरा, ते स्तुती करतो प्रभुदेवा. विशेष आज संध्याकाळची वेळ आम्ही प्रार्थना करतो प्रभुदेवा, भारत देशावरती तुझी विशेष कृपा असू द्या. आणि प्रभुदेवा, आज स्वातंत्र्य दिवस सर्वकडं प्रभुदेवा साजरा होत असताना प्रभुदेवा, या कोरोना परिस्थितीमध्ये परमेश्वरा आणखी भरपूर लोक प्रभुदेवा यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत झेंडावंदनमध्ये परमेश्वरा. तेव्हा अशा प्रकारची बिकट परिस्थिती असताना आम्ही सर्व प्रभुदेवा भारत देश आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. सर्व राजकीय नेते, सर्व सरकारी प्रभुदेवा कर्मचारी, या सर्वांचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. या परिस्थितीमध्ये प्रभुदेवा सर्व नियोजन करत असताना, सर्व प्लॅनिंग करत असताना प्रत्येकाला तुमचं ज्ञान आणि बुद्धी द्या आणि प्रभुदेवा योग्य प्लॅनिंग करावं आणि योग्य नियोजन करावं असं दयाने कृपेने घडून येऊ द्या, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरा हा कोरोनाचा प्रसार प्रभुदेवा थांबावा आणि ह्या प्रभुदेवा पहिल्यासारखी परिस्थिती प्रभुदेवा निर्माण होण्यासाठी परमेश्वरा तुम्ही सहाय्याने मदत करा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा परमेश्वरा, आम्ही तुला आभार मानतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये आणणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा. तुला सर्व काही गोष्टी शक्य आहेस, तू अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा. आमच्या भारत देशामधील ही सर्व परिस्थिती तू बदलशील असा आमचा विश्वास आहे. जे नेते मंडळी आहेत, जे सरकारी प्रभुदेवा कर्मचारी आहेत, त्या सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा आणि व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रसार थांबण्यासाठी परमेश्वरा तुम्ही सहाय्याने मदत करा. धन्यवाद देतो. आमचा भारत देश आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. भारत देशामध्ये असणारे सर्व राज्य, सर्व लोक प्रभुदेवा, सर्व कुटुंब आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व कुटुंबाचं तुम्ही संरक्षण करा, प्रत्येक कुटुंबाला तुम्ही आरोग्यामध्ये ठेवा आणि या भारत देशामध्ये परमेश्वरा तुझं संजीवन येऊ द्या आणि प्रभुदेवा तुझा प्रकाश प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीवरती येण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती प्रभुदेवा सर्व पापापासून, सर्व अंधकारापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी परमेश्वरा या भारत देशामधील लोकांना तुम्ही सहाय्य करा. धन्यवाद देतो परमेश्वरा. आमचा देश आम्ही तुमच्या मानात देत आहे. आमच्या देशावरती तुझी विशेष कृपा, तुझी विशेष दया असू दे आणि प्रभुदेवा तू या भारत देशाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊ प्रार्थना यशनाथ करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. यावेळी आपण प्रभूची प्रार्थना करू सर्वजण आणि त्यानंतर आपण आपली प्रार्थना समजू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा मास दे आणि जसे आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसंच आमच्या ऋणात मास सोड आणि आम्हाला स्पर्शात आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.